नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी या आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्न क्रमांक 1. अलीकडेच भारत आणि अमेरिकेने भारतीय नौदलासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचे सह उत्पादन जाहीर केले आहे? हायपरसोनिक क्षेपणास्त्र. प्रश्न क्रमांक 2. सिग्नेचर ग्लोबलचे नवीन CFO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजीव कुमार शर्मा. प्रश्न क्रमांक 3. जॉन ड्रामनी महामा यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? प्रश्न क्रमांक 4. 18वा प्रवासी भारतीय दिवस 8 ते 10 जानेवारी 2025 कुठे आयोजित केला जाणार? भुवनेश्वर, ओडिशा येथे. प्रश्न क्रमांक 5. प्रवासी भारतीय दिवस 2025चे उद्घाटन कोणी केले आहे? PM नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न क्रमांक 6. इंडस फूड 2025 8 ते 10 जानेवारी 2025ला कुठे आयोजित केले गेले? ग्रेटर नोएडा येथे. प्रश्न क्रमांक 7. जागतिक हिंदी दिवस 2025ची थीम काय आहे? हिंदी ऐक्य, सांस्कृतिक अभिमानाचा जागतिक आवाज. प्रश्न क्रमांक 8 आहे. इंडोनेशिया ब्रिक्सचा कितवा सदस्य देश बनला आहे? 10वा देश बनला आहे. प्रश्न क्रमांक 9. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अरुणीश चावला यांची. प्रश्न क्रमांक 10. सायबर हल्ल्याच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? 2ऱ्या क्रमांक. प्रश्न क्रमांक 14. एरो इंडिया 2025 कुठे आयोजित केले जात आहे? बेंगळुरूमध्ये. प्रश्न क्रमांक 15. कोण हे इस्रोचे नवे प्रमुख असतील? व्ही नारायण असतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.